रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, यामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय, या संदर्भातली माहिती आपण आता पाहणार आहोत. होल्ड द प्लॅस्टिक स्केल इन युअर कंपास इन फ्रंट ऑफ युअर आईज अँड सी थ्रू इट व्हाईल टर्निंग इट स्लोली. आपल्या कंपासमध्ये जी प्लॅस्टिकची पट्टी असते ती पट्टी आपल्या डोळ्यासमोर अशी धरायची आहे आणि अशी तिरपी करून ती पाहायची आहे आणि त्यामध्ये काय बदल जाणवतोय तो पाहायचा. होल्ड द प्लॅस्टिक स्केल इन युअर कंपास इन फ्रंट ऑफ युअर आईज अँड सी थ्रू इट व्हाईल टर्निंग इट स्लोली. यू विल सी लाईट रेज डिव्हायडेड इंटू डिफरंट कलर्स. ती प्लॅस्टिकची पट्टी आपल्या डोळ्यासमोर धरली आणि ती जर अशी तिरपी करून पाहिली तर आपल्याला त्याच्यामधून वेगवेगळे रंग बाहेर पडताना दिसतात. लाईट रेज डिव्हायडेड इंटू डिफरंट कलर्स. वेगवेगळ्या रंगामध्ये हे कलर आपल्याला दिसून येतात. दीज कलर्स ॲपियर इन दी फॉलोविंग ऑर्डर. हे जे कलर आहेत त्यांचा एक क्रम ठरलेला आहे आणि त्या क्रमाने आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड असा तो क्रम आहे. त्या क्रमाने आपल्याला हे कलर दिसतात. व्हायोलेट म्हणजे जांभळा, इंडिगो पारवा, ब्ल्यू निळा, ग्रीन हिरवा, येलो पिवळा, ऑरेंज नारंगी आणि रेड म्हणजे तांबडा. या पद्धतीने आपल्याला हे कलर दिसतात. व्हायोलेट जांभळा, इंडिगो पारवा, ब्ल्यू निळा, ग्रीन हिरवा, येलो पिवळा, ऑरेंज नारंगी आणि रेड तांबडा. तर या क्रमानं ते कलर आपल्याला दिसून येतात. यू नो दॅट लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आपल्याला माहीतच आहे की प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारणापासून झालेला आहे. वेवलेंथ इज एन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रेडिएशन. तरंग लांबी ही या रेडिएशन म्हणजे प्रारणाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. वेवलेंथ इज एन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रेडिएशन. द वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू विच ऑकर आईज युअर सेन्सिटिव्ह इज बिटवीन 400 अँड 700 नॅनोमीटर. ही जी प्रकाशाची तरंग लांबी आहे ती 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. इन धिस इंटरवल रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेंथ्स appears to have different colors mentioned above. वर जे कलर आपण वाचलेले होते त्या कलर प्रमाणे आपल्याला ते कलर जे आहे ते आपल्याला दिसतात. द रेड लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ. रेड हा शेवटी आपण लिहिलेला आहे नाव. तो रेड कलर जो आहे तो कमी त्याची सगळ्यात कमी जो आहे तो तांबडा रंग आहे. मॅक्झिमम म्हणजे जास्त. द रेड लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ. तरंग लांबी जी आहे ती तांबड्या कलरची सर्वात जास्त आहे. द रेड लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ क्लोज टू 700 नॅनोमीटर. तांबड्या रंगाची तरंग लांबी ही सर्वात जास्त असून ती 700 नॅनोमीटर एवढी आहे. व्हायोलेट लाईट हॅज द स्मॉलेस्ट वेवलेंथ. व्हायोलेट जो कलर आहे, व्हायोलेट कलर म्हणजे जांभळा जो कलर आहे तो सर्वात कमी तरंग लांबीचा आहे आणि तो 400 नॅनोमीटर आहे. रिमेंबर दॅट 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. इन व्हॅक्यूम निर्वात जिथं हवा नाही असा भाग. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट रेज ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी इज दी सेम. निर्वातामध्ये सर्व रेज जे आहेत त्याची वारंवारता ही सारखीच असते. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट
the velocity of light rays of all frequencies in the same, but the velocity of light in the medium depends on the frequency of light, and thus different colors travel with different velocity. Therefore, the refractive index of medium is different for different colors. Thus, even when white light enter a single medium like glass, the angles of refraction are different for different colors. So, when the white light coming from the sun through air enters any refracting medium, it emerges as a spectrum of 7 colors. या ठिकाणी सूर्यामधून प्रकाश किरण जो निघालेला आहे तो प्रकाश किरण जर पांढऱ्या रंगावरती पडला तर त्यातून तो वेगवेगळ्या रंगातून बाहेर पडतो. ग्लास मीडियम ग्लास म्हणलेला आहे. काचेवरती जर तो पडला तर त्यातून आपल्याला असे वेगवेगळे रंग बाहेर पडलेले दिसतात आणि हे वेगवेगळे रंग बाहेर पडत असताना ते वेगवेगळ्या अँगलमधनं रिफ्रॅक्ट होतात. सर्वांचा अँगल हा सारखा नाही, तर प्रत्येक रंगासाठीचा जो रिफ्रॅक्टिव्ह अँगल आहे तो वेगवेगळा आहे. The process of spectrum of light into its component colors while passing through a medium is called the dispersion of light. Dispersion of light प्रकाशाचं अपस्करण. इथं the process of spectrum of light into its component colors, त्या रंगामधून जी बाहेर पडत असते वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या प्रकाशाचं पृथक्करण होतं, म्हणजे असं विभागणी होत जाते. प्रत्येक कलर असा स्वतंत्र दिसायला लागतो. द प्रोसेस ऑफ स्पेक्ट्रम ऑफ लाईट इन टू इट्स कंपोनंट कलर्स while passing through a medium is called the dispersion of light. Sir Isaac Newton was the first person to use a glass prism to obtain sun spectrum. काचेची चिप जे आहे, काचेचा लोलक म्हणतो आपण त्याला प्रिझम हा इंग्रजीत शब्द आहे. तर तो प्रिझम जो आहे तो काचेच्या चिपेचा, तो प्रकाशापासून आपल्याला वेगवेगळे रंग मिळवण्यासाठी पहिल्यांदा सर आयझॅक न्यूटन यांनी शोधून काढलेला आहे. पहिल्यांदा त्याचा उपयोग केलेला आहे. फेन व्हाईट लाईट इज इन्सिडंट ऑन दी प्रिझम. पांढरा प्रकाश हा त्या प्रिझमवरती पाडलेला आहे. डिफरंट कलर्स बेंड थ्रू डिफरंट अँगल्स. तर त्यातून वेगवेगळे जे रंग आहेत ते वेगवेगळ्या अँगलमधून बाहेर पडतात, असे वाकलेले वळलेले आपल्याला दिसतात. वेन व्हाईट लाईट इज इन्सिडंट ऑन दी प्रिझम, डिफरंट कलर्स बेंड थ्रू डिफरंट अँगल्स अमंग these 7 colors. रेड बेंड्स द लिस्ट. तांबडा जो कलर आहे तो सर्वात कमी वळतोय. व्हायलेट बेंड्स द मोस्ट. जांभळा कलर जो आहे तो सर्वात जास्त बेंड होतोय. रेड बेंड्स द लिस्ट अँड व्हायलेट बेंड्स द मोस्ट. Thus, as shown in the figure, 7 colors emerge along different paths and get separated, and we get a spectrum of 7 colors. 7 कलर्स असणारा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळतो. इतर कलर जे आहेत ते कोणते कलर कशा पद्धतीने आहेत त्यांचा क्रम जो आहे, इथं व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड हा जो क्रम आहे तो या ठिकाणी कलर उलटे सुलटे होत नाहीत. जो क्रम आहे त्याच क्रमानं ते कलर आपल्याला त्यातून बाहेर पडलेले दिसतात. हा लोलक आहे, या लोलकावरती हा प्रकाश पडलेला आहे आणि तिथून हे प्रत्येक कलर जे आहेत ते रेज आहेत ते बेंड झालेले दिसतात आपल्याला. तर याच्यामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, त्यातून बाहेर पडणारे रंग जे आहेत त्या रंगांचा क्रम. सर्वात कमी रेड कलर बेंड होतोय, सर्वात जास्त व्हायलेट कलर बेंड होतोय हे लक्षात ठेवा. आणि रेड लाईट जे आहे ती वेवलेंथ सर्वात जास्त आहे 700 नॅनोमीटर.
व्हायोलेट कलरची वेवलेंथ जी आहे ती स्मॉलेस्ट सर्वात कमी 400 नॅनोमीटर आहे. तर इथं डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, प्रिझम कसा आहे तो, सर आयझॅक न्यूटन, जास्त बेंड होणारा रेड कलर, कमी बेंड होणारा रेड आणि सर्वात जास्त बेंड होणारा व्हायोलेट, हे लक्षात ठेवा. माहिती अधिक वाचा आणि समजून घ्या. धन्यवाद.